नमस्कार मित्रांनो, 28 जूनच्या प्रोममध्ये अवॉर्ड फंक्शन चालू असतं आणि अचानक अहिल्या जाते आणि अचानक सगळ्यांसमोर येते आणि म्हणते, हा अवॉर्ड आज माझ्या मुलाला मिळतो याचा आनंद तर आहेच, पण आज त्याने आम्हाला पालक म्हणून हे अवॉर्डच्या निमित्ताने आनंदाचे अभिमानाचे क्षण दिले, ते आमच्यासाठी कुठल्याही अवॉर्डपेक्षा कमी नाही. आता स्क्रीनवर लग्न दाखवत असतात आणि अहिल्या अगदी आनंदाने बघायला लागते. तर पहिल्या सीनमध्ये पहिले पारू आलेली दाखवतात. ती एवढी सुंदर दिसत असते की अहिल्या खूप खुश होते आणि अगदी कौतुकाने तिच्याकडे बघत असते. दिशा दामिनीला म्हणते, यांना यांच्या मुलावर खूप गर्व आहे ना, पण आता त्यांचा तोच लाडका लेक आदित्य किर्लोस्कर त्यांना सगळ्या जगासमोर त्यांची मान खाली घालायला लावणार. अहिल्या मात्र खूप आनंदाने बघत असते. आता लग्न लावायचं असतं आणि पारूसमोर आदित्य उभा असतो. हे बघून तर अहिल्याच्या पायाखालची जमीनच सरकते. तिच्या चेहऱ्यावरचे रंग उडतात. आता स्क्रीनवर आदित्य पारूच्या गळ्यामध्ये मंगळसूत्र घालत असतो. त्यानंतर तिच्या भांगामध्ये कुंकू भरतो. अहिल्यासमोर एक एक गोष्ट स्पष्ट होत असते. आदित्य आणि प्रीतमची अवस्था मात्र खूप वाईट असते. आता काय होणार ह्यामुळे पारू घाबरते. आदित्य मनात म्हणतो, आई, हेच सांगायचं मी तुला खूप दिवसापासून प्रयत्न करतो, पण तुझ्यासमोर असं येईल असं कधीच वाटलं नव्हतं. प्रीतू म्हणतो, आई शपथ, आता मेलो. पण अहिल्याला मात्र एक एक गोष्टीचा उलगडा होत असतो की पारू अचानक बदललेली आणि तिला जाणीव व्हायला लागते की पारू ह्या लग्नाला खरं लग्न मानणार. आता अहिल्याच्या डोक्यामध्ये काहूर माजतं. तिच्यासोबत श्रीकांत हे सगळं बघून हादरतो. दामिनीने दिशा मात्र हे सगळ्यांची मजा बघत असतात. सगळं लग्न बघून अहिल्याचं डोकंच सटकतं. आता मात्र अहिल्याला भयंकर राग येतो. तर तुम्हाला काय वाटतं, हे लग्न करून आदित्यने योग्य केलं की अयोग्य, हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. नवीन अपडेट जाण्यासाठी लाईक आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.